तुम्हाला सर्वांना इंग्लिशचा जो पेपर आहे बोर्डाचा 2023चा तो अतिशय छान गेलेला आहे. मोर दॅन 99% जे पण मला मेसेजेस आले त्या सर्वांनी सांगितले की खूप छान आणि सोपा होता. आपण जे सॅम्पल क्वेश्चन पेपर्स आपण डिस्कस केलेले होते, आपण जे ऑनलाईन यूट्यूबला लेक्चर्स घेतलेलं होतं त्याच्यामध्येही खूप सारे डिस्कशन झालेले होते. आणि जे 22 मार्कांचं मी तुम्हाला स्टोरीज ज्या 6 आहेत त्याच्यावरचे जे क्वेश्चन आन्सर दिले होते, सर्वचे सर्व क्वेश्चन्स जसेच्या तसे जवळपास आपल्या पेपरमध्ये आलेले आहेत. तुमच्या प्रतिक्रिया ऐकून मला खूप आनंद झाला आहे आणि त्याच्यामुळेच आता आपण जी बोर्डाची एक्झाम होती त्या पेपरचे जे आन्सर्स आहेत, एक मॉडेल आन्सर्स काय असू शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आपलं एखादं उत्तर चुकलं तरी पण काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण आता पेपर झालेला आहे, आपण त्याला बदलवू शकत नाही. त्याच्यामुळे जे येणार ते तुमचं लक. पहिला क्वेश्चन होता, स्टेट द मेजर्स नीड टू बी टेकन टू अवॉइड द यूज ऑफ प्लास्टिक. ॲज इट इज जो 22 मार्कांचा मी तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओ, त्याच्यामध्ये जे क्वेश्चन आन्सर दिलेले ॲज इट इज प्रश्न पडलेला आहे, उत्तर तुम्हाला माहिती आहे. लिस्ट द 4 क्वालिटीज अकॉर्डिंग टू डॉक्टर कलाम इम्पॉर्टंट फॉर सक्सेस इन लाईफ. हा पण जसाचा तसा आहे, तुम्ही लिहिला असेल, वाचून घ्या. डिस्क्राईब डॉक्टर कलाम्स व्ह्यूज अबाउट फेल्युअर्स. हे पण उत्तर मी दिलेलं होतं ऑलरेडी. स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ लाफ्टर फॉर अ लॉंग लास्टिंग रिलेशनशिप. ॲज इट इज क्वेश्चन पडलेला आहे मी दिलेल्या व्हिडिओपैकी. नेम दी अवॉर्ड्स ओन बाय अरुणिमा सिन्हा. पद्मश्री अवॉर्ड, तेनजिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड, फर्स्ट लेडी अवॉर्ड, मलाला अवॉर्ड, यश भारती अवॉर्ड, राणी लक्ष्मीबाई अवॉर्ड. सो मेनी ऑफ देम. राईट द फुल फॉर्म ऑफ दी ॲब्रिव्हिएशन्स IQ, EQ आणि SQ. हे तर मी तुम्हाला उत्तर तर दिलेलंच होतं आणि ज्यावेळेस आपण डिस्कस केलं पूर्ण रिव्हिजन त्यावेळेस मी सांगितलं होतं की या क्वेश्चनशिवाय कुठलाही क्वेश्चन पेपर येत नाही आणि तो आलाच. एक्सप्लेन हाऊ अजय's टीचर हेल्प हिम. पूर्ण स्टोरीचा साराच त्याच्यामध्ये आहे. खूप सोपा प्रश्न पडला होता. पुढचे जे आहेत 4-4 मार्कांचे क्वेश्चन्स ते पण ॲज इट इज मी दिलेले आहेत. डिस्क्राईब द प्रेपरेशन्स ऑफ अरुणिमा सिन्हा फॉर दी एव्हरेस्ट, टू क्लाइम्ब दी एव्हरेस्ट. नरेट द वे अजय एक्सप्रेस हिज ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हिज टीचर ॲट दी एंड. जसाच्या तसा प्रश्न पडलेले आहेत आणि उत्तर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली होती. तुमच्यापैकी ज्यांनी वाचलेली असतील त्यांनी तर नक्कीच चांगलं लिहिलं असेल. डिस्क्राईब हाऊ अ पर्सन विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कॅन कंट्रीब्यूट टू सोसायटी. हा पण पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन मी ऑलरेडी दिलेला आहे, ॲज इट इज तुम्ही लिहिला असेल. एक्सप्लेन हाऊ द सक्सेस स्टोरी ऑफ डॉक्टर APJ अब्दुल कलाम इन्स्पायर्स द यंग जनरेशन. ॲज इट इज. कंपोज अ पॅराग्राफ ऑन माय फेवराईट टीचर, 75 वर्ड्स. बघा, हे मी माझे जे फेवराईट टीचर आहे त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. तुम्ही तुमच्या टीचर्सबद्दल लिहिलं असेल, नक्कीच लिहिलं असेल तर ते बरोबरच असणार, जर ग्रामर स्पेलिंग काहीही एरर नसेल तर. हे माझे जे फेवरेट टीचर आहे मी त्यांच्याबद्दल लिहिलं आहे. मी ज्याप्रमाणे लिहिलं आहे, इन फ्युचर तुम्हाला जर का असा काहीतरी पॅराग्राफ विचारला गेला किंवा लिहायचं असेल तर तुम्ही ह्यातनं काही हिंट्स घेऊ शकता. मी वाचणार आहे तुमच्यासाठी. आय एम व्हेरी लकी ॲज फार ॲज टीचर्स आर कन्सर्न. It is because at every stage of my learning period, I have got good teachers. The one teacher who is very favorite of me, I can never forget him. He is Dr. N.J. Patil sir. He is very strict and he loves discipline in his class. The way he speaks English and the way he articulates every word of English fascinates me. I personally follow his style as far as English speaking is concerned. He is my role model as far as English speaking, reading, and writing is concerned. Besides teaching, he has mentored me at the hour of need. When I had completed my graduation in English at my native place, Dr. N.J. Patil is the one who advised me to go to Pune to complete my post graduation in English. It has really helped me to build my career. Whatever I am today, the stepping stone of it is Dr. N.J. Patil sir. The way he used to teach us English has created such an impact that I decided to be an English teacher, though I wanted to be an advocate in my life. Even today, we are in touch. He is currently working as an English faculty at MJ College, Jalgaon. I want to be like him. I give sincere efforts to my teaching so that I should also be a favorite teacher of my students the way Dr. N.J. Patil sir is.
आणि दिस इज अ ट्रू इव्हेंट आणि हे सत्य आहे. माझ्या लाईफमध्ये डॉक्टर एन जी पाटील सरांचं महत्त्व तेवढंच आहे. कंपोज अ पॅराग्राफ ऑन द बेस्ट मोमेंट ऑफ माय लाईफ. हे पण मी माझ्या लाईफमधलं लिहिलं आहे. तुमचं काहीही असू शकतं, त्याच्यामुळे हेच उत्तर तुम्ही लिहिलेलं असेल अशी अपेक्षा नाही आहे. ह्याच्याशीच नाही, तुमचं डिस्क्रिशनरी पॉवर आहे, तुम्ही लक्षात घ्यायची आहे. The best moments in my life are many, but the one moment that I cannot forget is the moment when I qualified state language eligibility test of English. तुमचे इंग्लिशचे टीचर ह्याच्याबद्दल तुम्हाला खरंच सांगू शकतील की सेट आणि नेट एक्झाम किती महत्त्वाच्या असतात आणि किती टफ असतात. It was the examination I could not qualify for 4 times. At the fifth attempt, I could qualify it. Literally, let me tell you, I was completely dancing in my house for almost half an hour. It was a long awaited dream which was actualized. When I could achieve it, that was really a special moment in my life so far. I shared the news with my parents, friends. Everybody started congratulating me because they knew how desperate I was to qualify the examination. Though qualifying the state language eligibility test of English has not given me any benefit in my career, I feel that it is a kind of milestone that I have achieved, that has been achieved by me, and I am really proud of it in my life. I felt the satisfaction and experienced the true joy at that moment. It was really a moment to cherish for lifetime. तुम्ही पण असा बेस्ट मोमेंट लिहिला असेल पेपरमध्ये, मला त्याची खात्री आहे. Develop a dialogue between two students discussing about the timetable of final examination. मी जसा डायलॉग दिलाय त्या धर्तीवर तुम्ही तो अनुषंगाने आणि रिलेटेड लिहिला असेल. मी जसा लिहिलाय ॲज इट इजच 100% तुम्ही लिहिलेला असेल असं नाही, पण याच्याचा संदर्भ घेऊन तुम्ही लक्षात घ्यायचंय की आपण कसं लिहिलेलं आहे आणि त्याच्यानुसार तुमचे मार्क्स मिळतील 4 पैकी. ए आणि बी मध्ये हा डायलॉग आहे. ए, व्हॉट्सअप बी. Finally, the timetable of semester 1 has been published on MSBT website. Yes, I'm really happy about the timetable. You know, the first theory paper of English is on 11th December. Then we have holiday of 3 days, and then the maths paper is on 14th of December. Absolutely nice planning is done by MSBT. We all will get enough time to revise maths. Are you talking about revision? I have not touched even a single chapter of maths. I am really scared of maths. I know it's a bit tough for all of us who have done schooling in Marathi medium. But I don't understand the logic of keeping online examination of science between 16th to 20th of December. It is because there is a problem of number of computers available in colleges. Besides the computer, internet facility is also needed. You know, in some remote area, there is issue of electricity and internet. Oh, that's why. I just wanted to be free from the burden of this examination and enjoy our mobile games. The timetable is made by considering so many factors, such as available days, number of subject, number of students, examination of second and third year, etc. etc. But I don't like the gap given in between. I think we should have board papers at every alternate day so that within a week or two we become free and enjoy our routine life. You have a point, but the board has so many restrictions to plan the examination as per your requirement. Everyone has some or the other issue to tackle. Yes, but imagine the exam gets over in 2 weeks and we get lot of holidays. You are not in the position to understand. Let's write a mail to board and request to change the exam timetable as per your wish. Ha ha ha. Let's go then. Let's go. Ha ha ha. सो मी जसं लिहिलंय ॲज इट इजच तुम्ही तसं लिहिलंय असं नाही, परंतु या विषयाशी निगडीत की टाइम टेबलबद्दल दोन मित्र बोलत आहेत या विषयाशी निगडीत तुम्ही असंच थोडंफार काहीतरी लिहिलेलं असेल, ते तुमचं कन्सिडर होईल. ग्रामर तुमचं स्पेलिंग व्यवस्थित असेल तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. डिव्हेलप अ डायलॉग बिटवीन टू फ्रेंड्स डिस्कसिंग अबाउट दिवाळी वॅकेशन. पुन्हा तेच इन्स्ट्रक्शन हे माझ्या परीने त्या विषयाशी निगडीत मी लिहिलेलं आहे. याच धर्तीवर तुम्ही काहीतरी वेगळं लिहिलं असेल परंतु रिलेटेड टू द टॉपिक असेल तर तुम्हाला नक्कीच मार्क्स मिळतील, जर का स्पेलिंग आणि ग्रामरच्या मिस्टेक नसतील तर. एक्स आणि वायच्या दरम्यान मी हा डायलॉग लिहिला आहे. हॅलो वाय,
Man, finally the Diwali festival is approaching. We are going to enjoy the sweets and other delicacies. Going to uncle's house and spend time with family and friends. Hold on, dear. I think you have forgotten that you have taken admission to a diploma engineering college. Haven't you asked our seniors that there are no holidays in engineering, be it Diwali or any other festival? What do you mean? There is no Diwali break? Nothing of that sort. Let me increase your sorrow by telling you that the next day of Diwali we have to write the second unit test. It is equally important like board examination. It means the college is not only snatching the enjoyment of Diwali but also the pressure of unit test is always there to haunt us. Yes, there is no sweet, no chocolate, no crackers, no fun with friends and family. Oh, if I knew this, I would not have taken admission to diploma engineering. I too feel so. Many lectures, practicals, micro projects, viva, board exam, workshop, yoga, and so on. And worst part of it, there is no Diwali vacation. I think this is a sin that we have done. We all engineering students have to pay for it. Ha ha ha. सो लिटल फनी मी थोडंसं लिहिलं आहे परंतु तुम्ही तुमचं दिवाळी वॅकेशन बद्दल डिस्कस करत आहात ते तुम्हाला लिहायचं आहे. राईट अ टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ स्मार्ट वॉच इन अबाउट 75 वर्ड्स. मी दिलेलं आहे वाचा. ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात तुमच्या उत्तरामध्ये परंतु जे सार आहे जे पॉईंट्स आहेत डेफिनिशन युसेज पार्ट्स ऑफ स्मार्ट वॉच इन्स्ट्रक्शन्स हे सगळं जर त्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतील. राईट अ टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ लॅपटॉप. मला असं वाटतं मी जेव्हा घेतलं लेक्चर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की कम्प्युटर लॅपटॉप स्मार्ट वॉच ह्याच्याविषयीच विचारलं जातं टेक्निकल आणि तसंच तसं झालेलं आहे. आणि तुम्ही जर माझ्या सांगण्यानुसार प्रिपेअर करून गेला असाल तर नक्कीच तुम्ही व्यवस्थित लिहिलं असेल. आणि लॅपटॉपचं उत्तर एका सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये मी ऑलरेडी दिलं होतं. जर तुम्ही ते वाचून गेलं असेल तर नक्कीच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. डिस्क्रिप्शन ऑफ पिक्चर मी सांगितलं हातचे मार्क्स होते. पिक्चर पण खूप छान सुटसुटीत आणि क्लिअर दिसत होतं. मी लिहिलेलं आहे असंच कदाचित तुम्ही पण लिहिलं असेल थोड्याफार फरकाने. इट इज अ पिक्चर ऑफ एअर पोल्युशन अँड द डिफरंट एलिमेंट्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर एअर पोल्युशन. There is traffic on the road. It seems that the picture is of a city road. The smoke is being released by the chimneys of factories in the air. Six street lights are seen in the picture. The street lights are in a row. There are many vehicles running on the road, and every vehicle is also releasing smoke in the air. An auto rickshaw, a bus, two-wheeler rider, a car, and heavy vehicle is seen on the road. The footpath of the road is also seen in the picture. The barricades of the roads are also seen in the picture. There is one building over there. सो जे दिसतंय ते मी लिहिलंय. तुम्ही पण अशाच अनुषंगाने लिहिलं असेल, व्यवस्थित लिहिलं असेल, ग्रामॅटिकल एरर नसेल, स्पेलिंग एरर नसेल तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. डायरी एंट्री. You are motivated by Clean India campaign of the Prime Minister and participated in it. Write your own way in your colony. Write a diary entry in about 75 words in the subject. याच धर्तीवर तुम्ही पण थोडंफार लिहिलं असेल. सुरुवातीला 14 डिसेंबर टाकले मी. तुम्ही जी काही तारीख टाकली असेल डे टाईम आणि सॅल्युटेशन डिअर डायरी. Clean India campaign made every Indian to pay attention to the cleanliness of the campus. I started the Clean India campaign by cleaning my own room. I cleaned the fan, every corner of the room, the place under my bed. I cleaned the bathroom and toilet. By looking at this, my parents were amazed. They asked me the reason behind the cleanliness drive. I told them that the Clean India campaign. They smiled and told me that cleanliness drive has to be a routine for all humans. It should not be a Clean India campaign. My father said that we Indians simply litter and make public places dirty. So he advised me not to clean but not to litter. I liked the idea of my father who said that if we don't make places dirty, there is no need to clean them. I initially thought that I did a fantastic job by cleaning my room, but I realize now that it's my duty to keep our environment
clean, but felt good that at least I got a sense of cleanliness due to the Drive Clean India campaign. ABC. ना असाच प्रकारे तुम्ही लिहिलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला मार्क्स मिळतील. दुसरं आहे फर्स्ट डे ऑफ कॉलेज. फर्स्ट डे ऑफ कॉलेजचं मी ॲज इट इज तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये दिलं आहे आणि तुम्ही जर का ते वाचलं असेल तर नक्कीच तुम्ही लिहिलेलं असेल. कदाचित तुमचे विचार वेगळे असू शकतात, माझे विचार तिथे मांडलेले होते. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता इथे काही गोष्टी या तुमच्या पर्सनल तुम्ही काहीतरी वेगळं लिहिलं असू शकतं. जसं राईट अ वर्ड बिगिनिंग विथ द प्रिफिक्स डिस. आता डिसचे मी काही उदाहरणं दिलेली आहेत, त्याचपैकी तुम्ही लिहिलं असेल किंवा वेगळंही लिहिलं असेल, फक्त तो शब्द असला पाहिजे, योग्य शब्द असला पाहिजे. तुम्ही काहीतरी नवीनच शब्द तयार केला असेल तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, परंतु जो जर शब्द असेल तर नक्कीच तुम्हाला मार्क्स मिळतील. मी काही शब्द दिलेले आहेत डिस या प्रिफिक्सचे, जसं की डिस्कवर, डिसलाईक, डिस्कम्फर्ट, डिसओबे, डिसअग्री, डिससॅटिस्फाईड, डिसप्लेजर, डिस्कनेक्ट, डिस्चार्ज, डिस्क्वालिफाय, एटसेट्रा एटसेट्रा. म्हणजे तुम्ही कोणताही शब्द लिहू शकता, फक्त तो शब्द असला पाहिजे इंग्रजीतला, काहीतरी नवीन इन्व्हेन्शन करायचं नाही. पुढचं आहे राईट वर्ड बिगिनिंग विथ प्रिफिक्स इंटर. इंटर या प्रिफिक्सने तयार होणारे काही शब्द दिलेले आहेत, तुम्ही पण एखादा वेगळा लिहिला असू शकतो. इंटरनेट, इंटरनॅशनल, इंटरव्ह्यू, इंटरफेथ, इंटरॅक्शन, इंटरमिडिएट, एटसेट्रा. Write a word ending with the suffix ness. Smartness, darkness, madness, sadness, business, brightness, kindness, cleanliness, smoothness. तुम्ही काहीतरी वेगळा लिहिलेला असू शकतो, फक्त तो शब्द असला पाहिजे तर तुम्हाला नक्कीच मार्क्स मिळतील पूर्णचे पूर्ण. राईट अ सिनॉनिम फॉर द वर्ड हॅपी. हॅपीसाठी सिनॉनिम्स जे जनरली आहेत ते मी दिलेले आहेत. तुम्ही याच्यापैकी एखादं लिहिलं असेल किंवा वेगळं काहीतरी लिहिलं असेल आणि ते खरंच सिनॉनिम आहे, समानार्थी आहे, तर तुम्हाला मार्क्स नक्की मिळेल. हॅपीचे मी सिनॉनिम्स टाकलेले आहेत. जॉयफुल, प्लीज्ड, जॉयस, ग्लॅड, ब्लिसफुल, सॅटिस्फाईड, प्लीज्ड. तुम्ही वेगळा असू शकतो, परंतु याच्यापैकी तुमचा एक हात असेल तर तुम्हाला नक्कीच बरोबर मिळेल. राईट अँड अँटोनिम ऑफ द वर्ड इनसंट. इनसंटचे जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते मी टाकलेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही लिहिलेलं असू शकतं. पहिला आहे गिल्टी, सिनफुल, एविल, विकेड, इम्प्युअर, करप्ट, एटसेट्रा. तुम्ही याच्यापैकी ॲज इट इज लिहिलं असेल एखादं किंवा तुमचं स्वतःचं लिहिलेलं असू शकतं. डू ॲज डिरेक्टेड. पहिलं कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स युझिंग द कलोकेशन कीप इन टच. म्हणजे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं. तुम्ही वेगळं लिहिलेलं असू शकतं. माझं वाक्य मी दिलेलं आहे. कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स युझिंग द कलोकेशन डिसमिस अन ऑफर. एखादी ऑफरला रिजेक्ट करणं. तुमचं वेगळं असू शकतं वाक्य, मी माझं दिलेलं आहे. कन्स्ट्रक्ट अ सेंटेन्स युझिंग द कलोकेशन ब्रेक द न्यूज. ब्रेक द न्यूजचा अर्थ काही लोक लिटरल लावतात की एखादी न्यूज फोडणे किंवा तोडणे. ॲक्च्युली ब्रेक द न्यूजचा अर्थ होतो एखादी वाईट बातमी सांगणे अचानकपणे. राईट. माझं उत्तर आहे आय स्टार्टेड क्राईंग वेन माय ब्रदर ब्रोक द न्यूज ऑफ माय अंकल्स डेथ. म्हणजे एखादी निगेटिव्ह बातमी अचानक कोणाला तरी सांगणे, त्याला म्हणतात ब्रेक द न्यूज. पुढचं आहे रिप्लेस द अंडरलाईन वर्ड विथ द करेक्ट वर्ड. हा होमोफोनशी रिलेटेड आहे. जसं दे प्लेस्ड अन ऑर्डर ऑफ ऑफिस स्टेशनरी. बघा NARY याचा अर्थ म्हणजे थांबलेला किंवा एका जागी असलेला असा होतो. तिथे NERY पाहिजे तरच त्याचा अर्थ होतो पेन, पेन्सिल किंवा इतर साहित्य लिहिण्याचे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. पुढचं आहे रिप्लेस दी अंडरलाईन वर्ड विथ द करेक्ट वर्ड. हा पण होमोफोनचा आहे. बघा कोर्स, COARSE. कोर्स म्हणजे असं ज्याचा पृष्ठभाग हा सॉफ्ट नसतो किंवा स्मूथ नसतो असा, परंतु तिथे तो अर्थ नाही घ्यायचा आहे कारण मेडिसिनशी रिलेटेड आहे, अँटीबायोटिक्सशी. मग कोर्स COURSE असा पाहिजे. कोर्स म्हणजे नेहमी घडणारी गोष्ट. पुढे आहे पीस, PEACE. वुड यू लाईक अ पीस ऑफ केक. हा PEACE म्हणजे काय, शांतता. तो तिथे फिट नाही होत, तर तिथे काय पाहिजे PIECE म्हणजे एक तुकडा. वुड यू लाईक अ पीस ऑफ केक. पुढे आहे फनेमिक ट्रान्स्क्रिप्शन. हा माझा फेवराईट एरिया आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी मला प्रश्न विचारला होता की ऑप्शनमध्ये टाकला तर चालेल का. हो चालेल, मी असं सांगितलं होतं, परंतु ज्या लोकांनी तयारी केलेली होती आणि त्यांनी लिहिलं असेल त्यांच्यासाठी मी दिलेलं आहे. व्यवस्थित बघून घ्या. ह्याच्यानुसार जर तुम्ही लिहिलेलं असेल तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. सिंग, SI रिफ, RIFO. कॉस्टली, COSTLE. क्लीन, CLEAN. प्युअर, PYUR.
ॲक्च्युली र नको तिथे, प य उ फ्य, शेवटी र चा उच्चार होत नाही, ते चुकून झालंय. मेज, म ए ज अ, मेज. आय होप की तुम्ही असं लिहिलं असेल. तुम्ही जर खरंच लिहिलं असेल फनेटिक ट्रान्स्क्रिप्शन तर मला कमेंट बॉक्समध्ये करा. मला बघायचं किती लोकांनी तयारी केली होती आणि किती लोकांनी लिहिलं होतं. ड्राफ्ट स्पीच इंट्रोड्युसिंग द चीफ गेस्ट. एलोकेशन कॉम्पिटिशनसाठी बोलवलं आहे. तुम्ही बघा, हे माझ्या परीने लिहिलं आहे, वाचतो, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि या धर्तीवर तुम्ही इन फ्युचर जर का तुम्हाला चान्स मिळाला तर अशी इंट्रोडक्शन करायची एखाद्या स्पीकरची किंवा गेस्टची. Respected principal sir, all the honorable teachers, participants, and lovely audience available here. I wish you all a very good morning. I am XYZ from Mechanical Engineering. I'm really lucky enough to introduce a person I follow and believe in every word that he says on social media. The person sitting on the dais is the reason we all are here in such a huge number. I'm here to introduce him. If I talk about him, it will take more than 2 hours to talk about him. He needs no introduction, who is being followed by 10 lakh people on Instagram and YouTube. Mr. ABC is the person who is a symbol of a legend which starts with an ordinary school going boy with a very humble background and reaches to a stardom almost everyone is jealous of. He is heard saying in one of his TV interviews that he became famous only when he delivered his first speech in English. Mr. ABC was so influenced by the recognition that he received after the speech that he decided to do his career as a motivational speaker. He has delivered more than 600 motivational lectures on various topics like personality development, how to be a hero of your life, lessons to be learned from the life of Chhatrapati Shivaji Maharaj, stress management, conflict resolution, resume, job interview skills, spoken English, etc. The reason why he has been invited to be a chief guest of this elocution competition is that Mr. ABC has done his schooling and college in Marathi medium, but the way he has earned command and flexibility over English language is commendable. He has completed MA, B.Ed, MPhil, SET, MPSc, and PhD in English from reputed universities like North Maharashtra University, Pune University, and Mumbai University. I have many things about him to talk about, but I know that you all are eager to listen to him. That's why I conclude this introduction by saying that if you want to inaugurate a cricket series, you invite Mr. MS Dhoni and Virat Kohli. And if you want to conduct elocution competition, you invite Mr. ABC. Thank you so much. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या व्यक्तीची जर का इंट्रोडक्शन केली तर त्या व्यक्तीलाही खूप बरं वाटेल आणि सर्व ऑडियन्सला पण बरं वाटेल की एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रोग्रामसाठी चीफ गेस्ट का बोलवलं जातं, कारण त्याच्या अचिव्हमेंट त्या धर्तीवर असतात, त्यानुसार असतात, त्या कार्यक्रमानुसार असतात. पुढे एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ ड्रेस अँड ग्रूमिंग ॲट वर्क प्लेस. ॲज इट इज मी दिलेलं होतं, तुम्हाला तसंच पडलेलं आहे, तेच पॉईंट्स मी इथे टाकलेले आहेत, वाचून घ्या व्यवस्थित. स्टेट 4 कॉमनली यूज जेस्चर्स. जेस्चर्स मी माझ्या परीने दिले, तुम्ही कोणतेही जेस्चर्स बघा. जेस्चर्स म्हणजे काय, हँड मुवमेंट अँड हेड मुवमेंट ह्याच टाकलं पाहिजे आणि लेग मुवमेंट हेच तुम्ही लिहिलं पाहिजे. तुम्ही जर फेशियल एक्सप्रेशन मिक्स केलं असेल तर मार्क्स मिळणार नाही, आय कॉन्टॅक्ट मिक्स केलं असेल तर मार्क्स मिळणार नाही, परंतु विंकिंग ऑफ आईज हे फेशियल एक्सप्रेशनमध्ये पण गणलं जातं आणि जेस्चरमध्ये पण गणलं जातं, ते तुम्ही टाकलं असेल तर चालेल. काही दिलेले आहेत मी, नॉडिंग, thumbs up, folded hands, both hands stretched sideward, showing fingers, waving, shaking hands, V signs, love signs, scratching head, finger on lips, असे मी दिलेले आहेत. त्याच्यापैकी फक्त तुम्हाला 4 लिहायचे होते. 4 जर लिहिले असेल तर तुम्हाला मार्क्स मिळतील. एक्सप्लेनेशनची गरज नव्हती. लिस्ट 4 टिप्स टू मेक अन इफेक्टिव्ह पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. ॲज इट इज पडलेलं आहे, मी तुम्हाला दिलेलं आहे तर सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये. जर तुम्ही वाचून गेलेलं असेल तर नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. हा अनसीन पॅसेज होता, तो वाचल्यानंतर त्याची उत्तर मी लिहिलेली आहे. मेन्शन एनी 2 मेजर कॉमन कन्सर्न्स ऑफ अ न्यूक्लिअर फॅमिली. न्यूक्लिअर म्हणजे काय, विभक्त फॅमिली जी सेपरेट राहते, एकत्र राहत नाही. पहिला प्रॉब्लेम होता कन्सर्न म्हणजे काय, त्यांची काय काळजी, काय प्रॉब्लेम्स की इश्यू असतात. टू मच ऑफ फ्रीडम इन डिमांड, टू मच इंडिपेंडन्स,
overnight parties, excessive extravagance, splurging pocket money, no time for studies and family. As it is तिथे आहे तुम्हाला तर प्रश्नाचं उत्तर. स्टेट बेसिक नीड ऑफ अ ग्रोईंग यूथ, हा पण तिथेच रेडीमेड आन्सर आहे. द बेसिक नीड ऑफ अ ग्रोईंग यूथ इज फॅमिली, लव, अटेन्शन अँड बॉन्डिंग अलॉंग विथ मॉरल व्हॅल्यूज. डिस्क्राईब दी ॲटमॉस्फिअर इन जॉईंट फॅमिलीज, हा पण तिथल्या तिथेच आन्सर होतं. Children love to live with their cousins, learn to adjust with reason, means within means. There was perfect harmony between the generations. They never exited the concept of there never existed the concept of old age homes. There was deep respect for family elders and love, care, and concern for youngsters. Even the minor family differences were solved amicably. एक्सप्लेन द एक्सप्लेन द एक्सप्रेशन चॅरिटी बिगिन्स ॲट होम, हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन होता. तुम्ही कसा लिहिला असेल, पहिल्यांदा तुम्हाला चॅरिटी बिगिन्स ॲट होम जर माहिती असेल तरच तुम्ही याचं उत्तर व्यवस्थित लिहू शकला असाल. चॅरिटी बिगिन्स ॲट होम म्हणजे काय? वन शुड बिगिन द गुड मूव ऑर चेंज फ्रॉम हिमसेल्फ ऑर हरसेल्फ. आपण स्वतः एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात केली तर त्याला म्हणतात चॅरिटी बिगिन्स ॲट होम. वन शुड स्टार्ट प्रीचिंग बाय प्रॅक्टिसिंग इट. It's like don't tell others to exercise regularly unless you exercise regularly. It's like teaching others to clean their campus not by telling them but by keeping your own campus clean. The good move to begin from ourselves. जसं महात्मा गांधींना एकदा विचारलं होतं एकाने की माझा मुलगा खूपच गोड खातो, याची गोड खाण्याची सवय तुम्ही सोडण्यासाठी काहीतरी बोला. तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं की तुम्ही 15 दिवसांनी या, मग मी याला सांगेल. मग 15 दिवसांनी त्याला घेऊन जातात तेव्हा त्या मुलाला महात्मा गांधी सांगतात की गोड खाऊ नकोस, त्याचे वाईट परिणाम होतात शरीरावर. मग त्या मुलाचे आई वडील महात्मा गांधींना विचारतात की बाबा तुम्ही हे 15 दिवस आधी का नाही सांगितलं, आत्ता का तुम्ही 15 दिवसानंतर सांगतायत, त्यावेळेसही सांगितलं असतं तरी चाललं असतं. तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं की मी त्याला गोड खाऊ नकोस असं का नाही सांगितलं, कारण मी स्वतः गोड खायचो. ज्या गोष्टी मीच नाही करताय त्या मी दुसऱ्याला प्रवचन देऊ शकत नाही, परंतु 15 दिवसामध्ये मी माझी गोड खाण्याची सवय मोडली आणि मग मी त्याला सांगतोय. म्हणजे काय? चॅरिटी बिगिन्स ॲट होम. अशा प्रकारे हा होता. काही क्वेश्चन्समध्ये तुमचे एक्सप्रेशन्स वेगळे असू शकतात, परंतु जे सार आहेत किंवा मिनिंग आहे उत्तरचं ते नेहमी सेम असणार आहे. आय होप की तुम्ही अशा प्रकारे चांगला छान उत्तरं लिहिली असतील आणि तुम्हाला भरघोस मार्क्स मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करून या आन्सर्सच्या व्हिडिओचा मी शेवट करतो. थँक्यू सो मच.